नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्मॉल वॉलच्या ब्रॅकेट फ्रेम बनवण्याच्या विषयावर आपले स्वागत आहे। या टॉपिकच्या शेवटी तुम्ही जाणून घ्याल कसे मार्क करायचे आणि कसे स्मॉल वॉल ब्रॅकेटची फ्रेम बनवायचे। Materials, tools and equipments. Table saw, router tool, chisels, mallet or hammer, measuring and marking tools, wooden mallet or block, marking gauge, jack plane, steel tape, wing compass, harder teak wood आणि plywood. प्रोसेस साइड पीसेस फोल्डिंग रूल वापरून आवश्यक मेजरमेंटसाठी वर्क पीसेस तपासा। बाजूचे तुकडे 200x30x400 चे 2 नंग करा। जॅक प्लेन वापरून आवश्यक विड्थ आणि थिकनेस पर्यंत तुकडे करा। आकार 180x25x330 मिमी चे 2 नंग। रेखाचित्रानुसार सरफेस वरील डायमेन्शन्स बाजूच्या तुकड्याचे प्रोफाइल मार्क करा। विंग कंपास सेट करा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे बाजूच्या तुकड्याच्या सरफेसवर कॉन्वेक्स लाईन्स मार्क करा। रेखाचित्रानुसार मार्क केलेल्या कॉन्वेक्स लाईनसह सातत्य मिळवण्यासाठी विंग कंपास ॲडजस्ट करा आणि जॉब सरफेसवर कॉन्केव्ह लाईन्स मार्क करा। लाइनिंग पीस वर्कपीससाठी आवश्यक मेजरमेंट्स तपासा। 50x25x500 चे 1 नंग। तुकडा 35x20x460 मिमी चे 1 क्रमांकाच्या आकारात प्लेन करा। रेखाचित्रानुसार लाइनिंग पीस प्रोफाइल्सचे डायमेन्शन्स मार्क करा। टॉप पीस वर्कपीस साठी आवश्यक मेजरमेंट्स 100x25x500 चे 1 क्रमांक तपासा। आवश्यक आकार 75x20x430 मिमी पर्यंत तुकडा प्लेन करा। रेखांकनानुसार टॉप पीस प्रोफाइल्सचे डायमेन्शन्स मार्क करा। बॉटम पीस
175x25.500 चे एक नंग वर्कपीसची आवश्यक मेजरमेंट्स तपासा. आवश्यक आकार 150x20x430 पर्यंत तुकडा प्लेन करा. रेखाचित्रानुसार बॉटम भागाच्या प्रोफाइल्सचे डायमेन्शन्स मार्क करा. बॅक पीस. आवश्यक मेजरमेंटसाठी वर्क पीस तपासा. फ्रेम्सच्या मागील बाजूस स्थापित करण्यासाठी टेबलच्या आकारमानानुसार 430x220x6 मिमी प्लायवूड तयार करा. या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल वॉल ब्रॅकेट मार्क करणे आणि स्मॉल वॉल ब्रॅकेट्सची फ्रेम बनवणे शिकतो.